हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे. आज आपण बिकॉज याची सेंटेन्सेस बघणार आहोत. आता बिकॉज म्हणजेच अर्थ त्याचा मराठीत कारण. जसं आपण म्हणतो अमुक अमुक कारण अमुक अमुक, त्याचप्रमाणे आपण उलटंही म्हणू शकतो. असं असं आहे म्हणून असं असं. मग ते म्हणून जे आहे ते सो. बिकॉजची वाक्य आपण सोमध्ये सुद्धा करू शकतो. आज आपण ते बघूया. मी 2 मराठी वाक्य लिहिली आहेत बोर्डवर. ती आपण पहिल्यांदा आधी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट म्हणजे भाषांतर करूया. लेट अस स्टार्ट. सुरुवात करूया आपण. कारण बिकॉज आणि सोचा अर्थ आहे म्हणून. मला कम्प्युटर गेम्स खेळायला आवडतं कारण माझ्या मित्रमैत्रिणी ते खेळतात. हे वाक्य आपल्याला आता इंग्लिशमध्ये करायचं आहे. ओके. आता मला कम्प्युटर गेम्स खेळायला आवडतं हे आपल्याला म्हणायचं आहे. मला म्हणजे आपण इथे आय घेणार आहोत. आय. आवडणं ह्याला क्रियापद आहे इंग्लिशमध्ये लाईक. कम्प्युटर गेम्स हा तर इंग्लिश शब्द सेम आहे. आय लाईक कम्प्युटर गेम्स. मध्ये खेळायला आहे. त्या खेळण्यासाठी आपण इंग्लिश शब्द म्हणणार प्ले. आणि खेळायला हे क्रियापद असल्यामुळे आपण वाक्य बनवणार आय लाईक टू प्ले कम्प्युटर गेम्स. वाक्य आपलं तयार होतं पहिल्या पार्टचं. लिहिते मी बोर्डवर. आय लाईक टू प्ले कम्प्युटर गेम्स. मराठीत जे लिहिलं आहे तेच इंग्लिश आहे. इंग्लिशमधलंच ॲक्च्युअली मी मराठीत लिहिलं आहे. सेम शब्द आहेत. आय लाईक टू प्ले कम्प्युटर गेम्स. हा झाला अर्धा पार्ट. आय लाईक टू प्ले कम्प्युटर गेम्स. मला कम्प्युटर गेम्स खेळायला आवडतं. कारण. आता कारण इंग्लिशमध्ये आपण लिहिणार शब्द बिकॉज. माझ्या मित्रमैत्रिणी ते खेळतात. आता माझ्या म्हणजे माय. मित्रमैत्रिणी इंग्लिशमध्ये फक्त फ्रेंड्स. फ्रेंड्स म्हटलं की दोन्ही येतात, मित्र पण आणि मैत्रिणी पण. सो माय फ्रेंड्स ते खेळतात. ते म्हणजे तो गेम खेळतात आणि खेळणं म्हणजे प्ले. म्हणून माय फ्रेंड्स प्ले देम. देम म्हणजे ते. बिकॉज माय फ्रेंड्स प्ले. आपण दोज म्हणूया गेम्ससाठी आणि हवं तर टू लावूया. ते सुद्धा खेळतात. ॲक्च्युअली मराठीत मी टू नाही घेतला आहे, सो इंग्लिशमध्ये मी लिहित नाही आहे तो टू. टूचा अर्थ सुद्धा पण मी लिहिला नाही कारण मराठी वाक्यात मी सुद्धा लिहिला नाही म्हणून नाही लिहिला आहे. आता वाक्य कसं झालं? आय लाईक टू प्ले कम्प्युटर गेम्स बिकॉज माय फ्रेंड्स प्ले दोज. दोज म्हणजे ते गेम्स. इथे मराठीत मला कम्प्युटर गेम्स खेळायला आवडतं. नेहमीची क्रिया आहे. कायम खेळायला आवडतं आणि म्हणून तो सिम्पल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ आहे. त्याप्रमाणे आपण वाक्यसुद्धा आय लाईक हे क्रियापद साध्या वर्तमान काळात सिम्पल प्रेझेंट टेन्स. टू प्ले कम्प्युटर गेम्स बिकॉज माय फ्रेंड्स प्ले देम. ते सुद्धा खेळतात. परत हा सुद्धा झाला साधा वर्तमान काळ सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि म्हणून इथे सुद्धा आपण क्रियापद म्हणून प्ले नुसतं मेन वर्ब फक्त घ्यायचं, मुख्य क्रियापद फक्त घ्यायचं. त्याप्रमाणे प्ले घेतलं. परत रचना बघायची तर सरळ वाक्य आहे म्हटल्यावर करता पहिला, क्रियापद दुसरं, त्याच्यापुढे तिसऱ्या गोष्टी. आय लाईक करता, लाईक झालं क्रियापद. त्याचप्रमाणे बिकॉज नंतरच्या वाक्यात माय फ्रेंड्स करता, प्ले म्हणजे क्रियापद. वाक्यरचना पण सेम, फक्त बिकॉज या शब्दाने ते जोडले आहेत 2 वाक्य. असं हे झालं बिकॉजचं एक वाक्य. आता दुसरं वाक्य पण बिकॉजवाला आपण पहिल्यांदा आधी करूया. दुसरा मी मुद्दाम प्रश्न घेतला आहे की प्रश्न बनवताना कसं बनवायचं आहे. रचना बदलते कारण वाक्यांची आणि प्रश्नांची मराठीत जशी आपली रचना वेगळी असते त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये पण रचना वेगळी असते. बघूया आपण. तू मला माझा इंग्लिशचा गृहपाठ करायला मदत करशील का कारण तुझं इंग्लिश छान आहे. असं मी मराठी वाक्य लिहिलं आहे. आता वाक्य करशील का फ्युचर भविष्यकाळातलं वाक्य आहे, फ्युचर टेन्समधलं. आणि म्हणून फ्युचर टेन्समध्ये अशा वाक्याला सुरुवात करायला नेहमी विलने सुरुवात करायची. फ्युचर टेन्स असल्यामुळे विल फ्युचर टेन्समुळे
आणि येस किंवा नो ह्याला उत्तर येणार आहे, तू मदत करशील का? हो मी करेन किंवा नाही मी करेन. म्हणजेच कसं उत्तर येणार आहे? हो किंवा नाही असं उत्तर येणार आहे. आणि म्हणून वाक्याची सुरुवात विलने झाली आहे. तू मदत करशील का? विल नंतर कुठचा करताय? तर तू, म्हणजेच विल यू. मदत करशील का? मदत करणं या क्रियापदाचं इंग्लिशमधलं शब्द आहे हेल्प. विल यू हेल्प? मला, मला याच्यासाठी इथे इंग्लिशमध्ये आपण म्हणायचं आहे विल यू हेल्प मी. कशासाठी? आता माझा इंग्लिशचा गृहपाठ करायला. आता पूर्ण असं न म्हणता आपण नुसतं विल यू हेल्प मी विथ माय इंग्लिश होमवर्क असं म्हणूच शकतो. म्हणून मी तसं लिहिते आहे. विल यू हेल्प मी विथ म्हणजे इंग्लिश गृहपाठ करायला, माझा म्हणून माय, इंग्लिश गृहपाठ म्हणजेच शब्द आहे होमवर्क. विल यू हेल्प मी विथ माय इंग्लिश होमवर्क. अर्थ मराठीत झाला, तू मला माझा इंग्लिशचा गृहपाठ करायला मदत करशील का? असा आपण प्रश्न हा बनवला. पुढचं अर्धा सेंटेन्स, कारण तुझं इंग्लिश छान आहे. कारण म्हणजे आपण इथे लिहिणार बिकॉज. तुझं इंग्लिश, युअर इंग्लिश. तुझं म्हणजे युअर इंग्लिश छान आहे. आहे वर्तमानकाळी शब्द येतो आणि म्हणून आपण इथे घेणार इज. एक वचन आहे ना इंग्लिश, म्हणून युअर इंग्लिश इज. आणि छान म्हणजे आपण शब्द गुड हा घेऊया. असं वाक्य ते बनलं. वाचते मी काय झालं आहे ते आपलं वाक्य. विल यू हेल्प मी विथ माय इंग्लिश होमवर्क बिकॉज युअर इंग्लिश इज गुड. तुझं इंग्लिश छान आहे म्हणून तू मला इंग्लिशचा होमवर्क करायला मदत करशील का? असं आपण उलटं म्हटलं मी म्हणताना. लिहिलं आहे मी इथे, तू मला मदत करायला इंग्लिशचा गृहपाठ करायला मदत करशील का? कारण तुझं इंग्लिश छान आहे. त्याप्रमाणे आपण आपलं वाक्य बनवलं. पहिलं होतं सिंपल वाक्य, साधं सरळ. दुसरा होता प्रश्न. आता इथे मी वर लिहिलं आहे बिकॉज आणि सो. हीच दोन्ही वाक्य, हे पहिलं वाक्य आणि हा दुसरा प्रश्न, आपण सो हा शब्द घालून सुद्धा उलट्या पद्धतीने लिहू शकतो. मराठीत आपण कसं म्हणू? पहिलं वाक्य, माझ्या मित्रमैत्रिणी कम्प्युटर गेम्स खेळतात म्हणून मला कम्प्युटर गेम्स खेळायला आवडतं. हे झालं पहिलं, कारणच्या ऐवजी म्हणून घातलं. आता मी मराठीत ते लिहित नाही आहे कारण वाक्य सेम आहे, फक्त आपण म्हणून घालून ते म्हणतो आहे. डायरेक्ट आपण इंग्लिश करूया. कसं म्हणणार? फक्त हा पहिला, दुसरा जो पार्ट आहे तो आपण पहिल्यांदा घेणार, मध्ये सो म्हणजे म्हणून हा शब्द घालणार आणि ह्या वाक्याचा पहिला जो पार्ट आहे तो सो नंतर घेणार, कारण म्हणून अमुक अमुक. ओके, मग सुरुवात करते. पहिलंच वाक्य हे झालं आपली बिकॉजवाली वाक्य. इथे ही माझी बिकॉजची मराठी वाक्य. आता आपण लिहितोय सेम वाक्य आणि सेम प्रश्न, फक्त म्हणून असं घालून. पहिलं वाक्य त्यातलं, माझ्या मित्रमैत्रिणी, ते म्हणजे कम्प्युटर गेम्स खेळतात. आता माझ्या मित्रमैत्रिणी म्हणजेच काय लिहिणार आपण? माय फ्रेंड्स. खेळतात वर्तमानकाळी प्रेझेंट टेन्स प्ले. माय फ्रेंड्स प्ले. काय खेळतात? कम्प्युटर गेम्स. माय फ्रेंड्स प्ले कम्प्युटर गेम्स. माय फ्रेंड्स प्ले कम्प्युटर गेम्स. माझ्या मित्रमैत्रिणी कम्प्युटर गेम्स खेळतात म्हणून. मग म्हणूनसाठी आपण इंग्लिश शब्द घेतला सो. मला कम्प्युटर गेम्स खेळायला आवडतं म्हणून मला ते खेळायला आवडतात. सो मला म्हणजे आय. आवडणं लाईक. सो आय लाईक म्हणून मला आवडतं कम्प्युटर गेम्स खेळायला. सो आय लाईक. इथे फक्त टू प्ले असं पहिलं घ्यायचं असतं इंग्लिशमध्ये, टू प्ले. आणि दुसरं कम्प्युटर गेम्स एकदा त्याच वाक्यात आल्यामुळे आपण त्यांच्याऐवजी प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम मराठीत सुद्धा वापरतो, त्याप्रमाणे इंग्लिशमध्ये पण वापरायचं.
कम्प्युटर गेम्ससाठी आपण प्रोनाऊन घेणार देम, कारण अनेक वचनी आहे म्हणून. मग आपलं पूर्ण वाक्य तयार होतं म्हणून वालं. माय फ्रेंड्स प्ले कम्प्युटर गेम्स सो आय लाईक टू प्ले देम. माझ्या मित्रमैत्रिणी कम्प्युटर गेम्स खेळतात म्हणून मला ते खेळायला आवडतात. मराठी अर्थ त्याचा असा आहे. मराठी मी लिहित नाही आहे कारण सेमच वाक्य आहे, फक्त म्हणून घालून उलटं केलं आहे. हे झालं पहिलं वाक्य. आता आपलं सेकंड मराठीतलं वाक्य होतं, म्हणजे प्रश्न होता तो, तू मला इंग्लिशचा गृहपाठ करायला मदत करशील का, कारण तुझं इंग्लिश छान आहे. आता समजा आपल्याला सो म्हणजे म्हणून घालून हेच वाक्य मराठीत बनवायचं असेल तर आपण कसं म्हणणार, तुझं इंग्लिश छान आहे म्हणून तू मला माझा इंग्लिशचा गृहपाठ करायला मदत करशील का. म्हणजेच आपण सेकंड पार्ट जो आहे वाक्याचा तो पहिल्यांदा घेतोय. करूया इंग्लिश आपण. तुझं इंग्लिश छान आहे. मगाशी आपण ऑलरेडी केलंच आहे. तुझं इंग्लिश छान आहे. तुझं म्हणजे युअर. सेकंड सेंटेन्स, युअर इंग्लिश छान आहे. आहे म्हणजे इज, छान म्हणजे गुड. युअर इंग्लिश इज गुड म्हणून सो तू मला इंग्लिशचा गृहपाठ करायला मदत करशील का. मगाचंच वाक्य आपण घ्यायचं आहे. करशील का भविष्यकाळी रूपात आपल्याला बनवायचं आहे म्हणून आपण सुरुवात केली विल पासून. सो विल यू, तू मला म्हणून विल यू. मदत म्हणजे हेल्प. विल यू हेल्प हे इथे क्रियापद आहे. हां, मला म्हणून मी. विल यू हेल्प मी माझा इंग्लिशचा गृहपाठ करायला. इंग्लिशमध्ये आपण ते बनवलं विथ माय इंग्लिश आणि गृहपाठ म्हणजेच होमवर्क. वाक्य कसं बनलं आपलं, युअर इंग्लिश इज गुड सो विल यू हेल्प मी विथ माय इंग्लिश होमवर्क. प्रश्नचिन्ह आहे कारण तो क्वेश्चन आहे. क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह. ओके, म्हणजेच आपण काय केलं, फक्त वाक्य सेकंड पहिलं घेतलं आणि फर्स्ट पार्ट नंतर घेतला, मध्ये सो म्हणजे म्हणून घातलं. ही झाली बिकॉजची वाक्य. आणि तीच वाक्य आपण सो म्हणजे म्हणून घालून केली सोची वाक्य. वाक्य सेम आहेत, फक्त बिकॉज आणि सो, कारण आणि म्हणून याप्रमाणे वाक्यांची रचना आपण फक्त बदलली आहे. आय थिंक तुम्हाला समजलंच असेल आणि अशी जरा मोठी वाक्य बनवायला तुम्हाला जमतील, कारण ही वाक्य मोठी जरी असली तरी ती सोपीच आहेत. एक पार्ट घ्यायचा, मध्ये बिकॉज किंवा सो वापरायचा, दुसरा पार्ट बनवायचा. नेहमीप्रमाणेच वाक्य आहेत ती छोटी छोटी, जोडलेली असल्यामुळे मोठी वाटत आहेत. ओके, ऑल द बेस्ट फॉर दॅट. आणि एकदा मी परत वाचते, टिप्स काही असल्या तर इथे थोडक्यात लिहिते. बघूया एकदा आपण. मला कम्प्युटर गेम्स खेळायला आवडतं. आय लाईक टू प्ले कम्प्युटर गेम्स. वर्तमान काळ असल्यामुळे लाईक लिहिलं आहे. बिकॉज हे मध्ये घातलं. माझ्या मित्रमैत्रिणी ते खेळतात. परत वर्तमान काळ असल्यामुळे माय फ्रेंड्स प्ले दोज. ते म्हणजे अनेक वचनी दोज. इथे एक टिप सांगते या दोजबद्दल. पहिली टिप आहे ती दीज आणि दोज. दीज म्हणजे अनेक वचनी आहे. दीज आणि दोज दोन्ही शब्द अनेक वचनी आहेत. दीज म्हणजे इथे जवळच्या ज्या वस्तू असतात त्यांना आपण म्हणतो दीज. हां, म्हणून दोन्ही आधी पहिल्यांदा ते अनेक वचनी शब्द आहेत दोन्ही. दोन्ही शब्द अनेक वचनी. दीज म्हणजे इथल्या वस्तू, दोज म्हणजे लांबच्या वस्तू. एवढाच फक्त त्यातला फरक आहे, दीज आणि दोज. आता कम्प्युटर गेम्स हे लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर असल्यामुळे आपण दोज म्हणतो. दीज युजली नाहीच म्हणत, दोज कम्प्युटर गेम्स, त्यामुळे तिथे दोज लिहिलं मी. ओके, आता नेक्स्ट. तू मला इंग्लिशचा गृहपाठ करायला मदत करशील का, कारण तुझं इंग्लिश छान आहे. वाक्याची सुरुवात आपण केली विलने, कारण भविष्यकाळी येतो प्रश्न येतो. विल यू हेल्प मी विथ माय इंग्लिश होमवर्क. बिकॉज, का मदत करशील का, बिकॉज युअर इंग्लिश इज गुड. हां, जेव्हा आपण वाक्याची सुरुवात भविष्यकाळात, सेकंड टिप विल
किंवा शल भविष्यकाळात, हे फक्त मी भविष्यकाळाबद्दल सांगते. वर्तमान काळ, भूतकाळ ह्याला पण अशी बरीच आहेत, पण ती मी नंतर सेपरेट घेईन एक व्हिडिओ करून. आत्ता नुसतं इथे आलं आहे तेवढी ती टीप देते. विल किंवा शल दोन्ही भविष्यकाळी आहेत. पहिल्यांदा आधी भविष्यकाळी प्रश्न बनवताना यांनी आपण सुरुवात करायची. पण तो प्रश्न कसा असतो, हो किंवा नाही असं उत्तर येईल असा प्रश्न बनवायचा असेल तेव्हा विल किंवा शलने सुरुवात करायची, जर भविष्यकाळ असेल तर. म्हणून भविष्यकाळी प्रश्न आणि येस आणि नो असं उत्तर येणारा प्रश्न येतो. येस किंवा नो क्वेश्चन्स. येस किंवा नो क्वेश्चन्स असले तर विल किंवा शल अशा शब्दाने सुरुवात करायची. भविष्यकाळातले प्रश्न पण. शल फक्त आय आणि वी ह्यालाच लागतं. आय शल, वी शल. पण ते न लावता आपण विल पण म्हणू शकतो. आय विल, यू विल. मग प्रश्न बनवताना विल आय किंवा शल आय, विल वी किंवा शल वी दोन्ही प्रकारे करू शकतो. ही झाली आजची सेकंड टीप. आता हीच वाक्य आपण सोमध्ये केली आहेत, म्हणून तर मी नुसती वाक्य वाचते आणि मराठी अर्थ सांगते. सेम आहे खरं म्हणजे, फक्त एकदा परत सांगते. वाक्य आहेत, माय फ्रेंड्स प्ले कम्प्युटर गेम्स सो आय लाईक टू प्ले देम. माझे मित्रमैत्रिणी कम्प्युटर गेम्स खेळतात म्हणून मला ते खेळायला आवडतात. दुसरं वाक्य, युअर इंग्लिश इज गुड सो विल यू हेल्प मी विथ माय इंग्लिश होमवर्क. तुझं इंग्लिश छान आहे म्हणून तू मला इंग्लिश होमवर्क करायला मदत करशील का. अशी ही याची वाक्य बिकॉज आणि सो वापरून. ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना प्रॅक्टिस करायला, आणि भरपूर प्रॅक्टिस करा, म्हणत राहा, बोलत राहा आणि इंग्लिशवर लवकरात लवकर छान प्रभुत्व मिळवा. थँक्यू व्हेरी मच आजचा व्हिडिओ बघितला म्हणून. माझे व्हिडिओ बघत राहा आणि आवडले तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.